चला, तर नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, एमपीएससी क्रॅक इट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सध्या एक्झामचा काळ चालू आहे आणि भरपूर एक्झामच्या ॲडव्हर्टाईज येत आहेत. डिसेंबर एंडिंगपर्यंत डिपार्टमेंटल PSIची ॲडव्हर्टाईज येऊन जाईल तुम्हाला. त्याच्यानंतर पुढच्या ज्या काही एक्झाम असतील, भरपूर फील्डसाठी एक्झाम आहेत. CDPOची ॲडव्हर्टाईज येईल. पण आता सध्याच्या ॲडव्हर्टाईज तुमच्यासमोर आहेत ग्रुप बी आणि ग्रुप सी. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, जरी तुम्ही राज्यसेवा देत नसाल तरी तुम्ही ग्रुप सी वरती फोकस करा, ग्रुप बी वरती पण फोकस करा. कारण का याच्या सिलेबसमध्ये एवढा डिफरन्स नाही. फक्त CDPO वरती डिपेंड राहू नका, कारण CDPO ला कॉम्पिटिशन पण भरपूर असणार आहे. मान्य आहे की CDPO ची पोस्ट गॅझेटेड आहे, सो त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा थोडा फोकस राहतो त्याच्यावरती. पण जर तुम्ही ग्रुप सी साठी इलिजिबल असाल तर ग्रुप सी च्या 900 जागा आहेत यावर्षी, सो चांगली संधी आहे, ट्राय करायला काही हरकत नाही. तर आपण आधी सिलेबस समजून घेऊया. सगळ्यात महत्त्वाची स्टेप असते कुठली पण एक्झाम देण्याच्या आधी की आपण त्या एक्झामचा सिलेबस समजून घेतला पाहिजे. लोकसेवा आयोग ही एक्झाम कंडक्ट करतं. परीक्षेचे 2 टप्पे असतात. डायरेक्ट आपण पूर्व परीक्षेवरती येऊया. पूर्व परीक्षा 100 मार्काची असते, मुख्य परीक्षा 200 मार्काची असते. ठीक आहे, आधी आपण पूर्व परीक्षेबद्दल बघूया. तर इथं तुम्हाला सेम कंबाईन 2 सारखंच असतं, म्हणजे वर्ग 2 सारखंच. इथं तुम्हाला एकच क्वेश्चन पेपर असतो, सामान्य क्षमता चाचणी म्हणून. आता दर्जा इथं 12वी दिले, पण तसं तर 12वीचा दर्जा नसतो, ग्रॅज्युएशन लेवलचा दर्जा असतो. क्वेश्चन तुम्हाला बायलँग्वेज मिळतील, इंग्रजी आणि मराठीमध्ये मिळून जातील. इथं तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग पण मिळेल, 1 तास तुम्हाला वेळ असेल. आता इथं बघा, अभ्यासक्रमामध्ये काय करायचं, नवीन विद्यार्थी असतात, समजत नाही. चालू घडामोडीमध्ये तुम्हाला एकाच शब्दामध्ये सिलेबस दिलाय, जागतिक तसेच भारतातील. पण तुम्हाला मॅगझिन मधून बऱ्याच गोष्टी कव्हर कराव्या लागतात. आपल्या भारतातील म्हणजे ऑब्व्हियसली याच्यामध्ये आपल्या स्टेटमधील पण येणार, बरोबर. तर इंटरनॅशनल, नॅशनल आणि स्टेटच्या सगळ्या चालू घडामोडी तुम्हाला इथं कराव्या लागतात. जवळजवळ 10 ते 12 क्वेश्चन तुम्हाला चालू घडामोडीवरती असतात. नागरिकशास्त्र, आता इथं म्हटलंय नागरिकशास्त्र, पण तुम्हाला क्वेश्चन मात्र लक्ष्मीकांत मधूनच असतात, लक्षात घ्या. जरी तुम्ही ग्रुप सी ची एक्झाम देताय तरी तुम्हाला लक्ष्मीकांतचं पुस्तक वापरायचंच आहे. ठीक आहे, कारण का इथे जरी तुम्हाला दिले भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, ग्राम व्यवस्थापन, राज्य व्यवस्थापन, पण एवढ्या 3 शब्दामध्ये आपला सिलेबस पूर्ण होत नाही. आपल्याला संपूर्ण पंचायत राज करावं लागतं. आता तुम्ही म्हणाल की मॅडम 2 मार्कासाठी एवढं करायचं का? बघा, कोणकोणते विषय तुम्ही म्हणजे सोडून देणार की चला हा सब्जेक्ट आपण ऑप्शनला टाकूया, तर असं काही करू नका. सो पुस्तक मी तुम्हाला इथं सांगितलंय, लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक वापरायचं, कुठलीही एक्झाम द्या तुम्ही. इतिहास, आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. आता लक्षात घ्या, आधुनिक भारताचा आणि विशेषतः महाराष्ट्राचा म्हटलं, याचा अर्थ मॉडर्न इंडियन हिस्ट्री आणि महाराष्ट्राचा इतिहास, हे दोन्ही सब्जेक्ट तुम्हाला इथं एकत्रितपणे हिस्ट्री म्हणून करायचं आहे. आता तुम्ही म्हणाल की मॅडम महाराष्ट्राच्या हिस्ट्रीसाठी फक्त कटारे सरांचं पुस्तक वाचू का? कटारे सरांचं पुस्तक बेस्टच आहे, पण आता तुम्हाला नवीन नवीन क्वेश्चन विचारतात, सो मी तुम्हाला सांगेल की तुम्ही केसागर पब्लिकेशनची पुस्तकं वापरा. ठोकळा पण तुम्हाला मिळतोय गट क साठी केसागरचा, तो तुम्ही वापरला तरी चालेल. आणि आधुनिक भारतासाठी तुम्ही एकच पुस्तक वापरा, बिपिन चंद्रांचं पुस्तक तुम्हाला मराठीमध्ये मिळतंय केसागर पब्लिकेशनचं. ओके, चला, पुढे तुम्हाला दिलेलं आहे भूगोल. आता भूगोलामध्ये हे काही वाचू नका तुम्ही, काय काय दिले याच्यामध्ये. फक्त खतीब सरांचं पुस्तक घ्यायचं आणि पुस्तक व्यवस्थित अभ्यासायचं, जिओग्राफीचे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह होऊन जातात. ठीक आहे. अर्थव्यवस्था, अर्थव्यवस्थेमध्ये इथं तुम्हाला जेवढे टॉपिक दिलेत, राष्ट्रीय उत्पन्न आहे, शेती आहे, उद्योग आहे, परकीय व्यापार, बँकिंग, दारिद्र्य, बेरोजगारी, एवढे टॉपिक आपल्याला फोकसनी करायचेच आहेत. अर्थसंकल्प, करंट डाटा विचारला जातो तुम्हाला. तर याच्यासाठी आपल्याला वापरायचं आहे किरण देसले सरांचं पुस्तक पार्ट 1. आता किरण देसले सरांचं पार्ट 1, पार्ट 2 दोन पुस्तकं येतात, पण पार्ट 2 आपण जनरली राज्यसेवेसाठी वापरतो. ठीक आहे, तर एक पुस्तक मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. फक्त सामान्य विज्ञान, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, म्हणजे इथे सगळंच येतंय तुम्हाला. तर याच्यासाठी तुम्ही केसागर पब्लिकेशनचं नवनाथ जाधव सरांचं पुस्तक घ्या. फक्त स्टेट बोर्डवरती डिपेंड राहू नका, स्टेट बोर्डमधून सगळेच क्वेश्चन येत नाहीत. सोबतच तुम्हाला हँडबुक मिळतंय केसागर पब्लिकेशनचं, कविता भालेराव मॅडमचं पुस्तक आहे, ते पण बेस्ट आहे. आणि सोबतच लुसेंटचं पुस्तक केसागरचं मराठीमध्ये मार्केटमध्ये येत आहे. ठीक आहे, पण प्रत्येक सब्जेक्टचे तुम्हाला 12 ते 15 क्वेश्चन येऊन जातात. बुद्धिमापन चाचणी आणि अंकगणितासाठी मात्र
पुस्तकं तर बऱ्याच पब्लिकेशनची आहेत, के पब्लिकेशनची सुद्धा आहेत. पण मी तुम्हाला असं म्हणेल, की तुम्ही बुद्धिमापन चाचणी आणि अंकगणितासाठी लोकसेवा आयोगाचे प्रिव्हियस क्वेश्चन सॉल्व्ह करा. तसं तर पी-वाय-क्यू सगळ्याच सब्जेक्टचे आपल्याला सॉल्व्ह करावे लागतात. जर तुमच्याकडे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर नसतील, तर तुम्ही पेपर संच घ्या, ज्याच्यामध्ये तुम्हाला विथ एक्सप्लेनेशन आणि सोर्स पण दिलेला आहे के पब्लिकेशनमध्ये. ठीक आहे, की हा क्वेश्चन नक्की कुठून विचारलाय. आणि जर जमलं तर तुम्ही सचिन ढवळे सरांकडं सेपरेट मॅथ्सची बॅच पण करू शकता. त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. ओके, तर हा झाला आपला प्रीचा सिलेबस. जेवढा सोपा दिसतो तेवढा सोपा नाही. याच्यातलं गणित बुद्धिमत्ता सोडले तर बाकीचे सगळे विषय मी घेण्याचा प्रयत्न करणार आहे. ग्रुप सी साठी बॅच चालू करायचा विचार आहे. आता तुम्ही म्हणाल की मॅडम मग तुम्ही सीडीपीओची बॅच बंद करणार का? ऐका, सीडीपीओचा प्रॉब्लेम काय आहे माहिती का? सीडीपीओची अजून ऍडव्हर्टाईज नाहीये. त्याच्यामुळे काय होतं, लिमिटेड स्टुडंट आहेत सीडीपीओ करणारे, पण बाकीचे विद्यार्थी मग बाजूला राहतात. ओके, सो सीडीपीओ करणारे विद्यार्थी फक्त एका आणि एकाच पोस्टवरती डिपेंड राहू नका. तुम्ही पण ग्रुप सी साठी ट्राय करा. आता ग्रुप सी साठी ज्या 3 पोस्ट आहेत, आता याच्यामध्ये आणखी पण पोस्ट ऍड झालेल्या आहेत, ते तुम्हाला पण माहिती आहे बरोबर. बघा, तर ग्रुप सी मध्ये ज्या ज्या पोस्ट ऍड झालेल्या आहेत, तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, याच्यामध्ये आपल्याला या पोस्टसाठी काय काय क्रायटेरिया आहे ते आपल्याला बघायचंय बरोबर. तर लक्षात घ्या की इथं तुमचं क्वालिफिकेशन काय राहणार आहे ते आपण बघितलं पाहिजे. तर ते आपण बघूया. मग आपण बघणार आहोत मेन्सचा सिलेबस. ठीक आहे, आता बघा याच्यामध्ये तुम्हाला गट क मुख्य परीक्षा एक्साईजची जी पोस्ट आहे ना, त्याच्यावरती मुलांचा जास्त भर राहतो. का राहत ते पण मी तुम्हाला सांगते. दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट क मुख्य परीक्षा प्री तर सगळ्यांसाठी सेमच असणार आहे बरोबर. ही जी पोस्ट आहे ना, ही पोस्ट तुम्हाला मेन्सचा पेपर स्वतंत्र द्यायचा आहे. एकूण 200 मार्काला मेन्स असेल. 100 गुण पहिला पेपर जो असतो तिन्ही पोस्ट साठी एकच राहतो. आणि दुसरा पेपर जो आहे स्वतंत्र पेपर 100 गुण. ओके, क्लिअर. तर बघा, पहिला पेपर तुमचा मराठी इंग्रजीचा असतो, तिन्ही पोस्ट साठी कॉमन असतो. 60 गुण आहेत. प्रश्न संख्या पण 60 आहे. इंग्रजीचे 40 गुण आहेत. प्रश्न संख्या पण 40च आहे. आता इथं बघा, तुम्हाला मराठी 12वी आणि इंग्रजी पदवी लेवल हे मात्र बरोबर आहे. मराठीचे क्वेश्चन इझिली सॉल्व्ह होतात. एका तासाचा हा पेपर आहे. आणि जो दुसरा पेपर असतो मेन्सचा, तो सामान्य क्षमता चाचणी, म्हणजे तुम्हाला इथं जीएस चे थोडेफार क्वेश्चन विचारले जातात, पण जास्त क्वेश्चन तुम्हाला पदासंबंधी आणि विषयासंबंधीचं ज्ञान. 100 क्वेश्चन 100 मार्क. ओके, 1 तास तुम्हाला वेळ असतो. आता इथं तुम्हाला नकारात्मक गुणदान आहे, हे तुम्हाला सगळ्यांना माहित असतं. 1/4 तेवढं निगेटिव्ह मार्किंग असतं. समजा तुम्ही एका प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तर दिलं, म्हणजे तुम्ही 2 राऊंड केले, तर अशा प्रश्नाचं उत्तर चुकीचं समजण्यात येऊन तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग मध्ये तो क्वेश्चन धरला जाईल. ठीक आहे, ओके. समजा अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तर ती अपूर्णांकातच राहील आणि पुढे कार्यवाही केली जाईल. ओके, एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत नाही, तुम्ही ब्लँक सोडले, तर तिथं तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग मध्ये पकडलं जाणार नाही. आता मेन्सचा जो अभ्यासक्रम आहे, पेपर 1 मध्ये तुम्हाला मराठी 12वीच्या लेवलचं म्हटलं. इथं काय काय विचारतील, एकच पुस्तक वापरायचं, वाळिंबे सरांचं पुस्तक मोरा वाळिंबे, आणि शब्द संग्रहासाठी मात्र केसागर पब्लिकेशनची पुस्तकं वापरायची. इंग्रजी आणि मराठी दोन्हीसाठी. इथं तुम्हाला वाक्यप्रचार, म्हणी, व्याकरण, उतार्यावरील प्रश्न वगैरे दोन्हीकडे विचारले जातात. ठीक आहे, हा झाला तुमचा पहिला पेपर. दुसरा पेपर जो असतो एक्सरसाइज साठी आपण बघतोय जनरली. इथं तुम्हाला चालू घडामोडीचे 1-2-3 क्वेश्चन, बुद्धिमापन चाचणीचे 1-2-3 क्वेश्चन, त्याच्यानंतर पॉलिटीचे 2-3 क्वेश्चन असतात. पण आता इथं तुम्हाला जो सिलेबस दिलेला आहे तेच करायचं. आता इथं तुम्हाला घटना कशी तयार झाली, युनिफॉर्म सिव्हिल कोड काय आहे, निधर्मी राज्य काय, मूलभूत हक्क कर्तव्य काय, हे व्यवस्थित वाचून आपल्याला करायचंय. हे 3 पॉइंट तर कॉमन झाले, पण
चौथा पॉइंट आहे माहितीचा अधिकार अधिनियम. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मला वाटते मी चॅनलवरती माहितीचा अधिकार अधिनियम घेतलेला आहे केसागर पब्लिकेशन मधून, आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, हे दोन्ही अधिनियम तुम्हाला संपूर्ण कायदे म्हणून एक पुस्तक येतं केसागरचं, तर त्याच्यामध्ये हे तुम्हाला कायदे अधिनियम मिळून जातील. तर हे मोस्ट इम्पॉर्टंट, याच्यावरती क्वेश्चन असतातच असतात. संगणक आणि माहिती तंत्रज्ञान मुलं ऑप्शनला टाकतात, 5 क्वेश्चन असतात, पण टाकू नका. हे मीडिया लॅब, आशिया विद्यावाहिनी, ज्ञानवाहिनी, हे सगळं तुम्हाला माहिती तंत्रज्ञान जोगळेकर सरांचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये मिळून जातं. ठीक आहे. मानवी हक्क जबाबदाऱ्या, याच्यामधले सगळे पॉइंट तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत, आणि हेच तुम्हाला सीडीपीओला सुद्धा आहे. ऐका, याच्यामधला माहितीचा अधिकार सीडीपीओला आहे, संगणक माहिती तंत्रज्ञान सीडीपीओला आहे, मानवी हक्क जबाबदाऱ्या सीडीपीओला आहे. म्हणून तुम्हाला मी बोलले की काही क्वेश्चन जे असतात ते तुम्हाला ओव्हरलॅप करतात. सिलेबस थोडक्यात ओव्हरलॅप करतो, हे तुम्ही विसरू नका. ठीक आहे. आता इथं तुम्हाला बघा, जर तुम्ही ग्रुप बी देत असाल तर तुम्हाला बॉम्बे प्रोहिबिशन ऍक्ट आहे, महाराष्ट्र. आता इथलं बाकीचं मात्र वेगळं आहे. महाराष्ट्र एक्साइज मॅन्युअल व्हॉल्यूम 1, महाराष्ट्र एक्साइज व्हॉल्यूम 3 आणि 2. आता हा सिलेबस तुम्ही मला मॅडम हे कुठं मिळेल? सेपरेट बुक मिळतं केसागर पब्लिकेशनचं, ग्रुप सी एक्साइज सब इन्स्पेक्टर मेन्स साठी. ओके. तर हा झाला एक्साइजचा सिलेबस. ठीक आहे. विक्रीकर विभागातील कर सहाय्यक, आता इथून पुढच्या ज्या 2 पोस्ट राहणार आहेत, व्यवस्थित लक्ष द्या. इथं तुमचा पहिला पेपर सेमच राहणार आहे, दुसरा पेपर पण तुमचा सेमच आहे, फक्त विषयाचं ज्ञान बदलतं. म्हणजे निगेटिव्ह मार्किंग वगैरे सगळं सेम आहे. चालू घडामोडी तुम्हाला विचारल्या जातील, पण आता इथं तुम्हाला पोस्ट कोणती आहे बघा, व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. दुसरी तुमची पोस्ट आहे कर सहाय्यक, विक्रीकर विभागातील कर सहाय्यक. आता इथं तुमचा जो दुसरा पेपर आहे ना, तिथं तुम्हाला काय ऍड झालं? पंचवार्षिक योजना ऍड झाल्या, जे एक्साइज मध्ये तुम्हाला नव्हत्या. बरोबर. बुद्धिमापन चाचणी इथं तुम्हाला करावं लागणार आहे, मूलभूत गणितीय कौशल्य विक्रीकर विभागासाठी सेपरेटली करावं लागणार आहे. अंकगणित तुम्हाला करावं लागणार आहे. पुस्तक पालन, लेखाकर्म, सगळी पुस्तकं केसागर पब्लिकेशनची मिळतात, काहीही टेन्शन घेऊ नका. आर्थिक सुधारणा आणि कायदे, हे सगळं तुम्हाला, जर तुम्ही विक्रीकर विभागाशी रिलेटेड ह्या दुसऱ्या पोस्टसाठी ट्राय करत असाल तर तुम्हाला हे सगळं करावं लागतं. तर विषयाचं ज्ञान फक्त बदलतं. आता तिसरी पोस्ट जी आहे लिपिक टंकलेखक, तर याच्यासाठी, या दोन्ही पोस्टसाठी मात्र तुम्हाला टायपिंग लागतं, क्लेरिकल टायपिस्ट. ओके. इथं तुमचा पहिला पेपर सेम, दुसरा पेपर पण सेम, फक्त विषयाचं ज्ञान बदलतं. आता याच्यामध्ये बघा, दुसऱ्या पेपरमध्ये क्लर्क टायपिस्टसाठी काय विचारतात? सामान्य ज्ञान विचारतात, बुद्धिमापन प्रश्न, गणित विचारतात, सामान्य विज्ञान विचारतात, चालू घडामोडी, माहिती संपर्क तंत्रज्ञान, माहितीचा अधिकार, लोकसेवा हक्क अधिनियम. म्हणजे तसं बघितलं तर ही जी तिसरी पोस्ट आहे ना, याच्यासाठी तुम्हाला थोडासा कमी सिलेबस विचारला जातो, हे लक्षात घ्या. आता तुम्हाला ऍडव्हर्टाइज मध्ये आणखी एक पोस्ट दिसत असेल, उद्योग ऊर्जा व कामगार विभागातील उद्योग निरीक्षक, गट क मुख्य परीक्षा, इंडस्ट्रीज इन्स्पेक्टर ग्रुप सी मेन एक्झाम. तर याचा सिलेबस काय आहे बघा, पहिला पेपर सेमच आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं बघा अभ्यासक्रम दिलेला आहे. आपण डायरेक्ट दुसऱ्या पेपरचा अभ्यासक्रम बघूया. माहितीचा अधिकार, लोकसेवा हक्क अधिनियम सेम आहे, संगणक माहिती तंत्रज्ञान सेम आहे. बदलतं काय तुम्हाला इथं? आता इथून तुमचा सिलेबस बदलला. इथं तुम्हाला भारतातील औद्योगिक धोरण, महाराष्ट्राचा औद्योगिक धोरण, कारण ही पोस्ट त्याच्याशी रिलेटेड आहे. बरोबर. त्याच्यानंतर उद्योग विकास अधिनियम तुम्हाला करावा लागणार आहे, औद्योगिक उपक्रम नियम तुम्हाला करावा लागणार आहे. तर मेन्सचा पेपर सोपा का राहतो माहिती का? आता समजा तुम्ही इथला पॉइंट उचलला की महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, MIDC, सीकॉम आहे, KVB आहे, याच्याबद्दल मला वाचायचं आणि याच्यावरतीच क्वेश्चन असतात. लक्षात घ्या, 2021चा हा अपडेटेड सिलेबस आहे. सो तुम्ही हे PDF जर तुम्हाला हवा असेल तर मला सांगा, टेलिग्राम चॅनलवरती मी तुम्हाला हे PDF अवेलेबल करून देते. ठीक आहे. आता राहतो प्रश्न एकच की मॅडम हे सगळं
आम्हाला एकाच बुकमध्ये मिळेल का? डेफिनेटली मिळेल आणि फक्त एकाच पब्लिकेशनची पुस्तक आहेत, ती म्हणजे केसागर पब्लिकेशनची. ठीक आहे. पुढची पोस्ट आहे तांत्रिक सहाय्यक विमा संचालनालय गट क. याच्यामध्ये तुम्हाला 21चेच अपडेट आहेत सगळे. याच्यामध्ये डायरेक्ट दुसरा पेपर आपण बघूया. सेम आहे माहितीचा अधिकार अधिनियम पर्यंत. बदलतं काय बघा, विमा विषयक ज्ञान ज्याच्या विषयक पोस्ट आहे ते तुम्हाला इथं नॉलेज घ्यावं लागेल. विमा संचालनालयाची माहिती किती सोपं आहे बघा, काहीच अवघड नाहीये याच्यामध्ये. तर या सगळ्या पोस्ट आहेत. 21ची अपडेटेड माहिती मी तुम्हाला सगळी दिलेली आहे. इथं बघा, हे सगळं 21ला ऍड झालेले आहेत. म्हणूनच ग्रुप सी च्या 900 जागा आहेत. किती आहेत? 900 जागा. विचार करा. सो जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. आणि ग्रुप सी साठी फॉर्म भरलेले किती विद्यार्थी आहेत तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता की मॅडम आम्ही ग्रुप सी ची तयारी करतोय, किंवा हे लेक्चर तुम्ही फॉरवर्ड करा तुमच्या सोशल मीडियावरून, किंवा जर तुम्हाला माझं टीचिंग आवडत असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की मॅडममुळे आपली पोस्ट निघेल. बघा, तुम्हाला भरपूर चॅनल मिळतील. आता काही चॅनल तर असे आहेत की त्याच्यावरती 1-1 तासाचे लेक्चर असतात की बाबा खूप उशीर झालाय, अभ्यास कसा करायचा किंवा मी कसा अभ्यास केला. तर हे सगळं आता सध्या तरी नेसेसरी नाही. टू द पॉइंट तुम्हाला शिकवणं इम्पॉर्टंट आहे. तुम्ही मॅच्युअर आहात, तुम्हाला माहिती अभ्यास कसा केला पाहिजे. इवन 2 मिनिटाच्या गोष्टीसाठी 1 तास सांगणं त्याच्यामध्ये काहीच तथ्य नाहीये. त्याच्यापेक्षा 1 तास तुम्हाला शिकवलेलं कधी पण बेटर आहे. त्याच्यामुळं की किती वेळ झोपावं, किती वेळ अभ्यास करावा, तर हे प्रत्येकाचं शेड्यूल फ्लेक्झिबल असतं. प्रत्येकाचं लाईफ डिफरंट असतं. प्रत्येकाला काहीतरी डिफरंट प्रॉब्लेम असतात. सो मला असं वाटतं की तुम्ही जे यूट्यूबवरती एवढे सगळे व्हिडिओ असतात, फॉर एक्झाम्पल बघा, तुम्ही म्हणाल की मी कुठल्याही यूट्यूब चॅनलचं नाव इथं घेणार नाही, पण स्पेसिफिक असं वाटतं की मुलांनी जास्त तर काय म्हणतात बरं, हां, जास्त अशा गोष्टीमध्ये पडू नये. उदाहरणार्थ बघा, काही व्हिडिओ असतात की तुम्ही स्वतःला चॅलेंज करा 65 दिवसामध्ये 60 मार्क. तर हे असं काही नसतं, लक्षात घ्या. असं जर 65 दिवसामध्ये 60 मार्क घेतले असते तर प्रत्येकाची कंबाईन निघाली असते. त्याच्यानंतर आणखी तुम्हाला व्हिडिओ दिले जातात की बाबा दिवसभर लायब्ररीमध्ये बसता तरी पण तुम्ही नापास होता. तर प्रत्येक लायब्ररीमध्ये बसणारा विद्यार्थी नापास होतो असं असतं का? नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आणखी सांगितलं जातं की बाबा रिव्हिजन कशी करायची, पेपर सेट करणाऱ्याचा माइंडसेट कसा ओळखायचा, वगैरे वगैरे. बरोबर. आता हे सगळं महत्वाचं आहे. मी असं म्हणत नाही की हे सगळं महत्वाचं नाहीये, पण त्याच्यासाठी वेळ जास्त देऊ नका आणि अभ्यासाला जास्त वेळ द्या. तुमची स्वतःची स्ट्रॅटेजी तुम्ही स्वतः बनवा. कुणाचीही स्ट्रॅटेजी कॉपी करू नका, कुणाच्या नोट्स कॉपी करू नका. चांगली बुक लिस्ट चूज करा. फक्त अभ्यास करा, बाकीच्या गोष्टी स्वतःवरती सोडा. तुम्ही स्वतः तुमचे डिसिजन घ्या. स्वतःचं टाइम टेबल स्वतः बनवा. फ्लेक्झिबल असलं तरी चालेल, पण कंपॅरिझन करू नका. ठीक आहे. तर फक्त ग्रुप सी देणाऱ्या विद्यार्थ्यांनी मला मेसेज करा, तुम्ही फॉर्म भरलेत का, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना फॉरवर्ड करा.